Good morning, friends. The topic is photochemistry. We have already seen the laws of photochemistry, that is Grothes-Straffer law. Secondly, that is Lambert's law. Third, that is Beer's law, or it is also called as Lambert's-Beer's law. Now, the fourth law of photochemistry, that is Stark-Einstein law. So, what is the statement of this law? It is also called as law of photochemical equivalence or principle of क्वांटम ॲक्टिवेशन. ह्या लॉला हे दुसरं नाव आहे, स्टार्क आईन्स्टाईन हे सायंटिस्टचे नाव आहेत. याला स्टार्क आईन्स्टाईन लॉ म्हटलं जातं किंवा लॉ ऑफ फोटोकेमिकल इक्विव्हॅलन्स असं म्हटलं जातं किंवा प्रिन्सिपल ऑफ क्वांटम ॲक्टिवेशन. सो व्हॉट इज द स्टेटमेंट हिअर? Each molecule absorbs a single photon of light in a primary process. जेव्हा एखादी रिॲक्शन असते त्या रिॲक्शनच्या प्रायमरी प्रोसेसमध्ये रिॲक्टंट काय करतो? सिंगल फोटॉन, वन फोटॉन म्हणजे Hnu किंवा वन क्वांटम म्हणजे Hnu एवढी रेडिएशन काय करतो? ॲब्सॉर्ब करतो. सो ईच मोलिक्यूल ॲब्सॉर्ब्स ए सिंगल फोटॉन ऑफ लाईट इन ए प्रायमरी प्रोसेस. So this reactant A absorbs one photon of radiation or one quantum of radiation and it gives to A star, that is excited स्टेटला जातो. वी ऑलरेडी नो दॅट इज E इज इक्वल टू H न्यू. हे आपल्याला इक्वेशन माहिती आहे. H प्लँक्स कॉन्स्टंट, न्यू फ्रिक्वेन्सी ऑफ द रेडिएशन, E इज द एनर्जी. सो इट इज द प्लँक्स इक्वेशन. सो एनर्जी ऑफ सिंगल फोटॉन इज कॉल्ड ॲज आईन्स्टाईन. एका सिंगल फोटॉनची जी काय एनर्जी असते त्याला हा शब्द वापरला जातो, आईन्स्टाईन हा शब्द वापरला जातो. आता इथे तुम्हाला एक प्लँक कॉन्स्टंटची व्हॅल्यू दाखवलेली आहे 6.624 इंटू 10⁻⁻34 जूल सेकंड. ही या प्लँक्स इक्वेशनमधली प्लँक कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे. तर आईन्स्टाईन कशाला म्हणायचं? वन आईन्स्टाईन इज इक्वल टू एनर्जी ऑफ सिंगल फोटॉन. सो E इज इक्वल टू H न्यू. हे जे इक्वेशन आहे हे 1 मोलसाठी आहे. आता N मोल आपण घेतले. फॉर N मोल इट बिकम्स E इज इक्वल टू NH न्यू. N इज नंबर ऑफ मोल्स. For 1 mole E is equal to H nu. For 2 moles E is equal to 2 H nu. For 3 moles E is equal to 3 H nu, like that. So here in this equation N is equal to Avogadro's number. So 1 mole contains Avogadro's number molecules. कुठल्याही सबस्टन्सचा 1 मोल जर आपण घेतला तर त्या 1 मोलमध्ये मोलिक्युल्स किती असतात? Avogadro's नंबर एवढे. म्हणताना Nला काय म्हटलेलं आहे? Avogadro's नंबर. आणि आपल्याला इक्वेशन माहिती आहे, न्यू इज इक्वल टू सी बाय लॅम्बडा. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू सी बाय लॅम्बडा. सी ही व्हॅलॉसिटी ऑफ लाईट असते, ती किती असते? 3 × 10⁸ मीटर्स पर सेकंड. सबस्टिट्युटिंग ऑल दी व्हॅल्यूज. आता हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनमध्ये सगळ्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या आपण, तर काय होईल बघा? इज इक्वल टू एन ॲव्होगाड्रोज नंबर हा सबस्टिट्यूट केला. ॲव्होगाड्रोज नंबर किती? 6.023 इंटू 10⁻23. H प्लँक्स कॉन्स्टंट इथे व्हॅल्यू दिली ती सबस्टिट्यूट केली. सी व्हॅलॉसिटी ऑफ लाईट 3 × 10⁸ मीटर्स पर सेकंड ही आपण सबस्टिट्यूट केली. आणि लॅम्बडा काय आहे? त्या एनर्जी रेडिएशनची वेवलेंथ. ह्या सगळ्या व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केला तर आपल्याला इक्वेशन काय येतं? 119620 डिवायडेड बाय लॅम्बडा किलो जूल पर मोल. तर स्टार्क आईन्स्टाईन लॉ काय? इच मॉलिक्यूल ॲब्सॉर्ब्स सिंगल क्वांटम ऑफ रेडिएशन इन प्रायमरी प्रोसेस. प्रायमरी प्रोसेसमध्ये ही घटना घडून येते असं स्टार्क आणि आईन्स्टाईन सांगतात. नेक्स्ट, व्हॉट इज क्वांटम यील्ड? क्वांटम यील्ड कशाला म्हटलं जातं? याच्या 2-3 व्याख्या केलेल्या आहेत. सो क्वांटम यील्ड डिनोटेड बाय द लेटर फाय. सो फाय इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स रिॲक्टिंग इन अ गिवन टाईम डिवायडेड बाय नंबर ऑफ आईन्स्टाईन्स ॲब्सॉर्ब इन दी सेम टाईम. सो नंबर ऑफ मोल्स रिॲक्टिंग इन अ गिवन टाईम, एखादी रिॲक्शन असेल त्या रिॲक्शनमध्ये किती नंबर मोल्स हे रिॲक्टंट होतात दिलेल्या वेळेमध्ये, आणि नंबर ऑफ आईन्स्टाईन ॲब्सॉर्ब त्या रिॲक्टंटनी किंवा त्या मोल्सनी किती लाईट ॲब्सॉर्ब केली ह्याचा जो रेशो असतो त्याला क्वांटम यील्ड फाय म्हटलं जातं. ऑर फाय इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स रिॲक्टिंग इन अ गिवन टाईम डिवायडेड बाय नंबर ऑफ क्वांटा ॲब्सॉर्ब इन दी सेम टाईम. क्वांटा किंवा इथं म्हटलेलं आहे परत, फाय इज इक्वल टू रेट ऑफ ए केमिकल रिॲक्शन डिवायडेड बाय नंबर ऑफ आईन्स्टाईन्स ऑर क्वांटा ॲब्सॉर्ब इन दी सेम टाईम. ह्याचा जो काही रेशिओ असतो तो रेशिओ म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? क्वांटम यील्ड. डिफाईन क्वांटम यील्ड असं परीक्षेला जर विचारलं गेलं तर तुम्ही ह्यापैकी कोणतीही डेफिनेशन तुम्ही इथं लिहू शकता. सो रिॲक्शन असोसिएटेड विथ ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट. आता इथं फायची व्हॅल्यू काय असते? जनरली युनिटी फाय इज इक्वल टू 1. रिॲक्शन असोसिएटेड विथ ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट ॲट दॅट टाईम द व्हॅल्यू ऑफ क्वांटम यील्ड इज नियरली इक्वल टू 1.
आता हे जे काय क्वांटम इल्ड आहे, हे क्वांटम इल्ड काही वेळेला जास्त होतं, काही वेळेला कमी होतं. तर त्याची कारणं आपण आता बघणार आहोत. रिझन्स फॉर हाय अँड लो क्वांटम इल्ड. आता एखादी रिएक्शन घेतली, ए बी हा मॉलिक्यूल घेतला, त्यानं एचने एवढे 1 फोटॉन ऑफ रेडिएशन किंवा 1 क्वांटम ऑफ रेडिएशन किंवा 1 आइन्स्टाईन एवढी एनर्जी ॲब्सॉर्ब केली. तर काय होतं बघा, 2 घटना घडू शकतात तिथं. हा ए बी मॉलिक्यूल एचने एवढी एनर्जी ॲब्सॉर्ब केल्यानंतर ए बी स्टार म्हणजे वरच्या लेवलला जाऊ शकतो. हे खालची लेवल आहे. ह्या खालच्या लेवलला जेव्हा एनर्जी ॲब्सॉर्ब केली ए बी मॉलिक्यूलने एचने एवढी, तर तो काय होतो, एक्सायटेड स्टेटला म्हणजे वरच्या स्टेटला जातो. ही पहिली प्रोसेस. किंवा ह्या ए बीचं मॉलिक्यूलचं स्प्लिटिंग होतं ॲटम्समध्ये, ए प्लस बी अशा पद्धतीनं होतं. तर ही झाली प्रायमरी प्रोसेस. आता सेकंडरी प्रोसेस काय होते बघा, हे जे काय इथं सगळं तयार झालेलं आहे. क्वांटम इल्ड ऑफ द रिॲक्शन डिफर फ्रॉम युनिटी. दॅट इज डिफरंट नंबर ऑफ मॉलिक्युल्स मे अंडरगो रिॲक्शन बाय ॲब्सॉर्बिंग 1 क्वांटम रेडिएशन ओनली. म्हणजे परत हे मॉलिक्युल्स परत 1 क्वांटम रेडिएशन ॲब्सॉर्ब करतात आणि सेकंडरी स्टेज घडून येतं. तर ह्या सेकंडरी स्टेजला काय म्हटलेलं आहे, क्वांटम इल्ड ऑफ द रिॲक्शन डिफर फ्रॉम युनिटी. म्हणजे φ=1 आपल्याला यायला पाहिजे, पण ह्या प्रायमरी प्रोसेसमधले मॉलिक्युल्स परत ह्याच्यावर प्रोसेस होऊन सेकंडरी प्रोसेस होते आणि त्या सेकंडरी प्रोसेस फायची व्हॅल्यू कमी जास्त असू शकते. दॅट इज डिफरंट फ्रॉम युनिटी. आता ॲक्च्युली क्वांटम इल्ड हाय असतो किंवा लो असतो याची कारणं आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघतो. रिझन्स फॉर हाय क्वांटम इल्ड. पहिलं कारण, जास्त का क्वांटम इल्ड जास्त का होऊ शकतो. ट्रान्सफर ऑफ एनर्जी ड्यू टू कोलिजन. ड्यू टू दिस chain reaction starts. Number of molecules per quantum of radiation absorbed increases, that is phi increase. रिॲक्शनमध्ये जे काही मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युल्सची संख्या रिॲक्शनमध्ये जर वाढत गेली तर क्वांटम इल्ड काय होतो, वाढतो. म्हणताना इथे काय म्हटलं बा, ट्रान्सफर ऑफ एनर्जी. एका मॉलिक्युलची एनर्जी दुसऱ्याला जाते, दुसऱ्याला तिसऱ्याला जाते, तिसऱ्याची चौथ्याला जाते. एकमेकाच्या मॉलिक्युलमध्ये कोलिजन होतं रिॲक्शन होत असताना आणि त्या कोलिजनमुळं ही एनर्जी काय होते, एकमेकात ट्रान्सफर होते आणि ट्रान्सफर झाल्यानंतर ॲक्टिवेटेड मॉलिक्युलची संख्या जी आहे ती वाढते आणि ती मॉलिक्युलची संख्या वाढली की क्वांटम इल्ड आपोआप वाढतो. सो ट्रान्सफर ऑफ एनर्जी ड्यू टू कोलिजनमुळे एनर्जी ट्रान्सफर होते आणि ह्याच्यामुळे काय होतं, ड्यू टू धिस चेन रिॲक्शन स्टार्ट्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर क्वांटम ऑफ रेडिएशन ॲब्सॉर्ब इन्क्रीजेस. मॉलिक्युलची संख्या वाढली, क्वांटम इल्ड फाय वाढला. हे पहिलं कारण. सेकंड रिझन, दॅट इज ड्यू टू फॉर्मेशन ऑफ इंटरमिजिएट प्रोडक्ट विच ॲक्ट्स ॲज अ कॅटॅलिस्ट. फाय इन्क्रीजेस. म्हणजे ही रिॲक्शन होताना काही इंटरमिजिएट प्रॉडक्ट्स होतात. म्हणजे रिॲक्टंट टू प्रॉडक्टमध्ये जाताना जे काही मध्ये काय तयार होत असतं त्याला इंटरमिजिएट प्रॉडक्ट तयार होतो आणि हे इंटरमिजिएट प्रॉडक्ट काय होतात, कॅटॅलिस्ट म्हणून ॲक्ट होतात आणि कॅटॅलिस्ट काय करतो, रिॲक्शनचा रेट वाढवतो. रिॲक्शनचा रेट वाढला की फायची व्हॅल्यू आपोआप इन्क्रीज होते. सो दॅट इज द सेकंड रिझन फॉर हाय क्वांटम इल्ड. थर्ड रिझन, एक्झोथर्मिक हीट. इन एक्झोथर्मिक रिॲक्शन अशा जर घेतल्या तर एक्झोथर्मिक रिॲक्शनमधून हीट बाहेर पडते. हीट इज इव्हॉल्ड विच ॲक्टिवेट्स अदर मॉलिक्युल्स. म्हणजे जी काही हीट बाहेर पडते ती हीट बाकीच्या मॉलिक्युल्सना ॲक्टिवेट करते. नंबर ऑफ मॉलिक्युल्स परत वाढतात आणि फायची व्हॅल्यू वाढू शकते. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे हाय क्वांटम इल्ड. रिॲक्शन बिटवीन H2 अँड Cl2 इन्व्हॉल्व व्हेरी हाय क्वांटम इल्ड ऑफ द ऑर्डर 10⁴ to 10⁶. एवढी क्वांटम इल्ड त्याची काय होते, ही जास्त होते. एक्झाम्पल फॉर हाय क्वांटम इल्ड, दॅट इज द रिॲक्शन बिटवीन H2 अँड Cl2. सो दीज आर द रिझन्स. दॅट्स वाय द व्हॅल्यू ऑफ क्वांटम इल्ड इन्क्रीजेस. नाव नेक्स्ट स्लाइड, दॅट इज रिझन्स फॉर लो क्वांटम इल्ड. आता क्वांटम इल्ड कमी होण्याची कारणं आपण बघतोय. In primary process, products cannot react due to their deactivation by collision, by re-radiation or by internal arrangement. By thermal reaction, quantum yield gets low. तर काही काही वेळेला तर प्रायमरी प्रोसेसमध्ये आपण बघितलं की ते हायर स्टेटला जातो किंवा 2 ॲटममध्ये तो स्प्लिट होतो. तर ह्या प्रायमरी प्रोसेस प्रॉडक्ट्स कॅनॉट रिॲक्ट ड्यू टू देअर डिॲक्टिवेशन बाय कोलिजन. कोलिजनमध्ये त्याचं काय होतं, डिॲक्टिवेशन होऊ शकतं, रिरेडिएशन होऊ शकतं आणि बाय इंटरनल अरेंजमेंट. त्या मॉलिक्युलची अंतर्गत रचना आहे त्या रचनेला परिणाम होऊन ह्या रिॲक्शन थर्मल म्हणजे डार्कमध्ये होतात आणि डार्कमध्ये रिॲक्शन झाल्या की नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय होतात, डिॲक्टिवेट होतात. ॲक्टिवेशन कमी होतं. ॲक्टिवेशन कमी झालं की क्वांटम इल्ड त्याचा काय होतो, लो होतो. सो दॅट इज द फर्स्ट रिझन. सेकंड रिझन फॉर लो क्वांटम इल्ड, दॅट इज प्रॉडक्ट्स ऑफ द प्रायमरी प्रोसेस मे रिकंबाईन टू फॉर्म रिॲक्टन्स.
म्हणजेच ए बी मॉलिक्यूल हा काय झाला प्रायमरी प्रोसेसमध्ये स्प्लिट झाला ए आणि बी, तर तो ए आणि बी स्प्लिट झालेला परत काय होऊ शकतो, एकत्र होऊन परत रिॲक्टंट मिळू शकतात. म्हणजे स्प्लिटिंगची प्रोसेस थांबली, नंबर ऑफ मॉलिक्युल्स सेपरेट व्हायची संख्या थांबली, संख्या कमी झाली. परत बॅकवर्ड रिॲक्शनला जर आपण आलो तर परत काय होते, रिव्हर्सिबल प्रोसेस होऊन तुमचा फायची व्हॅल्यू कमी होऊ शकते. सो प्रॉडक्ट्स ऑफ द प्रायमरी प्रोसेस मे रिकम्बाईन टू फॉर्म रिॲक्टंट्स, दॅट्स वाय द व्हॅल्यू ऑफ फाय क्वांटम yield decreases. So example of low quantum yield, decomposition of HI hydrogen iodide and HBr किंवा पॉलिमरायझेशन ऑफ एन्थ्रासिन, असं पर्टिक्युलर परीक्षेला विचारलं जातं. व्हॉट आर द एक्झाम्पल्स आर व्हॉट आर द रिॲक्शन्स फॉर low quantum yield or for high quantum yield. Now factors affecting quantum yield. Define quantum yield. What are the factors which affects the quantum yield? Number 1, temperature. Number 2, wavelength. Number 3, light intensity. And number 4, presence of inert gases. So what is the effect of temperature on quantum yield? Quantum yield of the photochemical reaction increases with the temperature. Temperature वाढलं की होतील, number of molecules वाढतील, activation वाढेल. Activation वाढलं की तुमची क्वांटम यील्डची प्रोसेस काय होईल, वाढेल. दॅट इज डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया, हे उत्तम त्याचं काय एक्झाम्पल आहे. सेकंड पार्ट दॅट इज वेवलेंथ. शॉर्टेज द वेवलेंथ ग्रेटर इज द एनर्जी ॲब्सॉर्ड अँड फाय विल बी हायर. वेवलेंथ न्यू इज इक्वल टू एच न्यू आपण बघितलं, ई इज इक्वल टू एच न्यू, न्यूची व्हॅल्यू सी बाय लॅम्बडा, म्हणजे ई इज इक्वल टू एच सी बाय लॅम्बडा, ई इज इक्वल टू एच सी बाय लॅम्बडा. लॅम्बडा आणि एनर्जी हे दोन्ही इन्व्हर्सली प्रपोर्शन झाले. वेवलेंथ कमी झाली तर एनर्जी वाढते, तर कमी वेवलेंथची लाईट ॲब्सॉर्ब केली तर जास्तीत जास्त एनर्जी त्याला मिळते, आणि एनर्जी जास्त मिळाली की टेम्परेचर वाढणार, टेम्परेचर वाढलं की परत तुमची मॉलिक्यूल ॲक्टिवेट होणार. अशा पद्धतीने शॉर्टेज वेवलेंथ असेल तर फायची व्हॅल्यू तुमची वाढते. फाय विल बी हायर ॲट लोअर वेवलेंथ. थर्ड, लाईट इंटेन्सिटी. डिक्रीज इन लाईट इंटेन्सिटी इंक्रीज दी क्वांटम यील्ड अँड वाईट वर्सा. लाईटची इंटेन्सिटी कमी झाली की फायची व्हॅल्यू वाढते आणि याच्या उलट होऊ शकतं. देन प्रेझेन्स ऑफ इनर्ट गॅसेस. द एडिशन ऑफ इनर्ट गॅस increases the value of phi. इनर्ट गॅसेस तुम्हाला माहीत आहेत, आर्गॉन, क्रिप्टॉन, आपण इनर्ट गॅस म्हणतो. इनर्ट गॅस आपण त्यामध्ये टाकले की फायची व्हॅल्यू काय होते, वाढते, कारण इनर्ट गॅस काय करतात, मॉलिक्यूल ॲक्टिवेट व्हायला छानपैकी मदत करतात. सो दीज आर दी 4 फॅक्टर्स विच अफेक्ट्स दी क्वांटम यील्ड: टेम्परेचर, वेवलेंथ, लाईट इंटेन्सिटी अँड प्रेझेन्स ऑफ इनर्ट गॅसेस. सो दिस इज अबाउट दी ऑल क्वांटम यील्ड. Now what are the photosensitized reaction? If a suitable atom or molecule called as sensitizer is present to absorb the radiation, then it can pass the absorbed radiation on to the reacting molecule and reaction takes place called photosensitized reaction. फॉर एक्झाम्पल आपण बघू, म्हणजे तुम्हाला डेफिनेशन लक्षात येईल. डिसोसिएशन ऑफ हायड्रोजन. इथं मर्क्युरी दाखवलेला आहे. हा मर्क्युरी एच न्यू एवढी लाईट 1 क्वांटम किंवा 1 फोटॉन ॲब्सॉर्ब करतो. तो एच जी स्टार म्हणजे हायर लेवलला जातो आणि तो सेन्सिटायझर म्हणून ॲक्ट होतो, आणि हा सेन्सिटायझर हायड्रोजनबरोबर रिॲक्ट होतो आणि हा स्प्लिट होतो. एच जी प्लस ट्वाईस एच, हे हायड्रोजन स्प्लिट होतो. हा एच जी काय करतो, ह्या हायड्रोजनला स्प्लिट करतो, म्हणजे स्वतः आपली काय जी एनर्जी आहे ती ह्याला देतो, आणि हायड्रोजन ट्वाईस एच प्लस एचमध्ये सेपरेट होतो, आणि हा एच जी आहे तसा राहतो. म्हणजे इथं एच जी हा जो आहे काय सेन्सिटायझर म्हणून ॲक्ट झाला. हा सेन्सिटायझर ज्या रिॲक्शनना मदत करतो त्यांना फोटोसेन्सिटायझ्ड रिॲक्शन असं म्हटलं जातं. इफ अ सुटेबल ॲटम ऑर मॉलिक्यूल कॉल्ड सेन्सिटायझर, म्हणजे इथं कोण, एच जी स्टार, इज प्रेझेंट टू ॲब्सॉर्ब द रेडिएशन, त्यानं रेडिएशन ॲब्सॉर्ब केलेला आहे, तो एच जी स्टार झालेला आहे, आणि तो एच जी स्टार हा H2 स्प्लिट होण्यात मदत करतो. तर एच जी स्टार इथं काय झालेलं आहे, सेन्सिटायझर म्हणून ॲक्ट झालेलं आहे. म्हणजे सेन्सिटायझरच्या मदतीनं ज्या काही रिॲक्शन घडून येतात त्याला थोडक्यात आपण फोटोसेन्सिटाइज्ड रिॲक्शन असं म्हणतो. दुसरी रिॲक्शन आहे फोटोसिंथेसिस. कार्बन डायऑक्साईड जो हवेमध्ये असतो, वॉटर, यांची जर रिॲक्शन आपण घेतली तर ह्याच्यापासून काय होतो, ग्लुकोज तयार होतो आणि ऑक्सिजन बाहेर पडतो. तर ही जी रिॲक्शन आहे ही कशाच्या मदतीनं होते, क्लोरोफिलच्या मदतीनं, इन प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. आता इथे क्लोरोफिल काय होतो, सेन्सिटायझर म्हणून ॲक्ट होतो. म्हणजे कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर ह्याच्यामध्ये क्लोरोफिलला पण टाकला तर क्लोरोफिल सेन्सिटायझर म्हणून ॲक्ट होतो, आणि तो ही रिॲक्शन घडून येतो, आणि कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरचं ग्लुकोजमध्ये काय होतं, रूपांतर होतं, आणि ऑक्सिजन यातून बाहेर पडतो. म्हणजे सेन्सिटायझर हिअर इज दी क्लोरोफिल. हे ज्या ज्या रिॲक्शन्स सेन्सिटायझरचा वापर करून
होतात अशांना फोटोसेन्सिटाइज्ड रिॲक्शन असं म्हटलं जातं. 1-2 मार्काला छानशी नोट याच्यावर विचारली जाऊ शकते किंवा एक्झाम्पल ऑफ गिव्ह द एक्झाम्पल्स ऑफ फोटोसेन्सिटाइज्ड रिॲक्शन म्हणजे मर्क्युरीचं तुम्ही देऊ शकता किंवा क्लोरोफिलचं फोटोसिंथेसिसचं रिॲक्शन तुम्ही इथं देऊ शकता. तर आजच्या भागामध्ये आपण स्टार्क आइन्स्टाईन लॉ बघितला. 4 लॉज आपण फोटोकेमिस्ट्रीचे होते, त्यातला 4था लॉ बघितला. 3 लॉ आपण आधी बघितलेले आहेत. क्वांटम यील्ड विषयी आपण सगळं मार्गदर्शन बघितलं की क्वांटम यील्ड म्हणजे नेमकी संकल्पना काय आहे आणि फोटोसेन्सिटाइज्ड रिॲक्शन म्हणजे आपण काय बघितलेलं. तर आज आपण इथं थांबतोय. छान पद्धतीनं अभ्यास करा, स्लाईड्स वारंवार बघा. फोटोकेमिस्ट्री आपण टॉपिक सुरू केलेला आहे. सर्वांना ह्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हा दिवस अत्यंत आनंदाचा जावो. टेक केअर. धन्यवाद.